भक्तांनो, आजचा संदेश ऐकल्यानंतर तुमच्या मनात एक अनोखा शांततेचा अनुभव येईल. त्यामुळे सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी आपल्याला सांगत आहेत की माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो. म्हणून तुम्ही कधीही प्रयत्न करत राहिले पाहिजे. शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने आणि देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व असते, हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपले फक्त कर्म चांगले ठेवा. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते, एवढं फक्त लक्षात ठेवा. अरे, तुम्हाला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वास मग्न आहे. पण औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावे, आणि म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाटही बघतो. पण एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात मी आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून त्या अभयवचनावर आपल्याला टिकून राहायचे आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. हे मात्र नक्कीच आहे. निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या. स्वामी, असेच तुम्ही आमच्या पाठीशी राहा, बस एवढाच आशीर्वाद तुमचा आम्हाला हवाय. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ तो इतकं देतो की मग मागायला काही उरतच नाही. मग तुमची वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. म्हणून निसंकोच राहा आणि बिंदास राहा. स्वामी सर्व काही बघत आहेत आणि ते सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहेत. आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणा का असणार आणि तुमच्याकडे किती पैसा, धनसंपत्ती असो, मग ती काही उपयोगाची नसते. हे खरं आहे. स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो, तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो. मात्र त्यांचा दोघांचा आनंद वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळा असतो. म्हणून तुम्हाला ज्यात आनंद वाटतो त्याच गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. हे स्वामी तुमचं अलौकिक दर्शन तुम्ही मला प्रत्येक वेळेस देत असता आणि प्रत्येक वेळेस माझ्या संकटात तुम्ही उभे राहत असता. त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद स्वामी. आणि मित्रांनो, स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि आपण क्षमा मागा. स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ अजिबात ठेवू नका. कारण अपेक्षा भंगाचे दुःख खूप वाईट असतं, एवढं लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आपण जन्माला आलो तसे एक दिवस हा संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात अजिबात तुम्ही पडू नका. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, आणि ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्यांच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून ते असतात, ते तुम्हाला सर्व काही स्वामी भरपूर काही देणार आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा
कुठेतरी काहीतरी चांगले नक्कीच घडत असते आणि तुमच्यासोबतही चांगलेच होणार आहे. फक्त विश्वास ठेवा. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा येणार नाही आणि कधीच तुम्हाला एकटं वाटणारही नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे आणि तसं तुम्ही सुखात नक्कीच जगलं पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जे कितीही मिळाली ना तरी माणसाची तहान काही भागत नसते. मित्रांनो, स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा आणि आपलं पुढचं जीवन आपण जगायचं असतं. अंतकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वस्थ पाहतो, पण देव हा परमेश्वर आपले हृदय पाहत असतो. म्हणून या जगामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, त्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त स्वामींवर लक्ष ठेवा आणि त्यांची पूजा अर्चना करत राहा. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, मग ती तुम्ही सांभाळायलाच हवी आणि नक्की तुम्ही सांभाळायलाच पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुमच्यावर आणि तुम्ही आमचा विश्वास कधी तोडणार नाही हेही माहीत आहे. म्हणून आम्ही कोणत्या माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा आता आमच्या स्वामींवर विश्वास ठेवतो आणि स्वामी आपल्याला सर्व काही अगदी मनाप्रमाणे देतात. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो फक्त आई आहे. म्हणून आई वडिलांना तुम्ही नक्की सांभाळलं पाहिजे. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढे येतात तेवढे सुखही येणार असतात. फक्त आपण संयम ठेवला पाहिजे आणि त्या सुखांची वाट बघितली पाहिजे. स्वामी सांगतात, शोधायचं असेल ना बाळा, तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतीलच आणि तुमचा फायदा घेऊन ते जातील सुद्धा. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन आम्ही मोठं व्हायचं नाही ठरवलंय. म्हणून कुणाचा तुम्ही फायदा अजिबात घ्यायचा नाही. आपलं स्वकष्टाने तुम्ही मोठं जरूर व्हायचंय. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला होत असते. म्हणून हा कर्माचा फेरा आहे, हा सगळ्यांवर येणार आहे आणि पुढे तुम्ही कितीही वेळ काहीही कष्ट केले आणि कसंही राहिलात, पण देवाशिवाय काहीच नसतं. तुम्ही देवाच्या भक्तीत एकदा लीन व्हा, तुम्ही सर्व काही विसरून जाता आणि तुमचे टेन्शन जसे काय तुमच्या डोक्यातून पळून जाते. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो, असा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही नक्कीच बोलणं टाळलं पाहिजे आणि तुम्ही मौन पाळला पाहिजे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. आणि काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळत असतो. मग दोन्ही गोष्टी त्यात असतात. म्हणून दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे असते. म्हणून सज्जन लोकांसोबत तुम्ही बसले तर तुम्हाला चांगल्या दोन गोष्टी कळतील आणि सर्व काही तुम्हाला ज्ञान होईल. म्हणून स्वामी तुमच्यासाठी काही माणसं पाठवत असतात, पण त्यांना ओळखायला तुम्हाला शिकलं पाहिजे आणि त्या माणसांकडून आपण बोध घेतो ते साक्षात स्वामीच आपल्या मदतीला येत असतात आणि आपल्याला मार्ग दाखवत असतात. फक्त त्यांना आपण ओळखलो पाहिजे आणि जो व्यक्ती त्यांना ओळखतो तो नक्कीच स्वामींची सेवा भरपूर मनापासून करतो आणि स्वामींचे नामस्मरण देखील करतो. म्हणून तुम्हाला स्वामींचे अनुभव घ्यायचे असतील तर नक्कीच नामस्मरण नक्कीच करा. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे आणि चांगलाच विचार आपल्याला पुढे घेऊन जात असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि ती विशेष करूनच जात असते आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात ही देवानेच पाठवलेली असते.
स्वामी सांगतात, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ असते आणि तेच तुम्ही केलं पाहिजे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, मग ते काहीतरी सर्व काही वाढत जाते आणि कमी होत जाते. उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवून जातात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जर तुम्हाला वाईट दिवस आले तर त्यात खचू नका आणि मागे सरू नका. जिद्दीने लढा. स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते सांगत आहेत, बाळा, तू एक पाऊल पुढे ठेव, 100 पावलं पुढे ठेवण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, हे लक्षात घे. म्हणून स्वामी आपल्याला अभयवचन देत म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, एवढं मात्र निश्चित आहे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. श्रीकृष्णाला गीता जी असते ती कुणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. म्हणून तेव्हा आपल्या ज्ञानाचा विकास होत असतो आणि आपण ज्ञान मिळत असतं. म्हणून सांगणारा आपला कसा आहे आणि आपला गुरु कसा आहे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून तुमचा गुरु तुम्ही जेव्हा ठरवता तेव्हा ज्ञानपूर्वक आणि विचारपूर्वक ठरवा. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून त्याला घाबरायची काही गरज नाही. आणि वर्तमानाचा विचार करा, भविष्याचा अजिबात विचार करू नका. की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्या मनामधले विचार कसे आहेत हे नक्कीच तपासा. प्रेम आणि आस्था या 2 गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नेहमी घडत असते आणि देवही आपल्याला दर्शन देत असतो. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून ते कर्म तुम्ही व्यवस्थित पाळा आणि कर्म व्यवस्थित करा. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होते असते तेव्हाच मी आपले रूप रचतो आणि म्हणजेच लोकांसमोर प्रकट होतो, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येतील तेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतील, हे निश्चित आहे. स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली ना तरी ती व्यक्ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि हिंमत ठेवली पाहिजे आणि शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर मग ती कमजोरी बनते. आणि तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांना आठवतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवत असते आणि म्हणून अत्याधिक आराम पण करायचा नाही आणि अत्याधिक प्रेम आणि जिव्हाळा पण लावायचा नाही. स्वामी सांगतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना हे कोणालाच माहीत नाही. नाहीतर श्रीरामांना रात्रीचं राज्य मिळणार होते, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही आपण कोण जेव्हा देवालाच हे सर्व दिवस बघायला लागले, मग आपण काहीच नाही. म्हणून एवढं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आणि काळजी करायची नाही. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे असते, एवढं लक्षात घ्या, जी तुम्हाला आतून पोखरत असते आणि आतून तोडत असते. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख असेल, पण धर्म सांगतो आणि मन पवित्र आणि विचार चांगले असतील ना तर दररोज सुख मिळेल. आणि तुम्ही ते सुख आणि समाधान नक्की शोधलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही समाधानी राहिलं पाहिजे. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले आहे, एवढं मात्र निश्चित आहे. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत असतात आणि निमूळपणे आपलं काम करत असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणीच नाही घेऊ शकत. म्हणून तुमचे निर्णय नक्कीच चुकतील. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते आणि ती एक चूक तुम्ही केली की तुम्हाला ती कोसणार आणि टोचणार, पण हे नाही विचारणार
की तुमच्यासोबत ते कसं झालं आणि तुम्ही ते तसं का केलं. फक्त ते बोलण्यासाठी आणि नावे ठेवण्यासाठी असतात. म्हणून त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपलं कर्म आपण चांगलं केलं पाहिजे. स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत ज्याचे कधीच वाईट होऊ देत नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा. मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून तुमची मनस्थिती चांगली ठेवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. आणि मनस्थिती कधी चांगलीच ठेवा. वाईट कधीच कोणाविषयी बोलू नका आणि कोणाविषयी विचार करू नका. कोणा वाचून कोणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असेल तरी कोण कधी उपयोगी पडेल ना हे सांगता येत नाही. म्हणून भविष्यात तुम्हाला कोण कसं कामात येईल, त्यामुळे तुम्ही माणसं जपायला शिका आणि माणसं जोडायलाही शिका. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे सुद्धा जिंकणे असते. म्हणून तुम्ही जिंकायचं ठरवलंय तर नक्कीच तुम्ही जिंकले पाहिजे आणि जीवनात पुढे गेले पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या आपोआप दूर होत असतात. म्हणून आपण नमलं पाहिजे आणि आपण संयम नक्कीच ठेवला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी नक्कीच तुम्ही बोललं पाहिजे आणि समोरच्याला समजावून सांगितलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, समोरच्याला समजावून सांगताना त्याच्यावर हक्क बजवायचा नाही. त्याला समजून आपण सांगतोय एवढं मात्र नीट लक्षात ठेवायचं. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होत असतो. म्हणून दोष आणि तुम्ही काय चुकलात ते कबूल करायला नक्की शिका. पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड करू नका. आपले कर्म चांगले ठेवा. कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि तुमचे कर्म किती चांगले आहेत त्यानुसार तुम्हाला शिक्षा किंवा मग तुम्हाला चांगल्या गोष्टी भेटत असतात. स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नको. तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको. तू कधी उपाशी राहणार नाही. एवढं बाळा माझं बोलणं लक्षात ठेव. मनुष्य जितका आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि नेहमी तुम्ही हसत राहा. एवढं गोष्ट लक्षात ठेवा. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तुमचा प्रयत्न आणि त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा आता शक्य होणार आहे आणि ती गोष्ट तुला शक्य होऊनच राहील. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि सुखी आहात आणि आनंदी आहात. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात सुखी, समाधानी आणि आनंदी राहायला शिका. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवून घ्याल आणि भरपूर काही तुम्ही साध्य करून घ्याल. म्हणून जो व्यक्ती आनंदी, समाधानी नसतो ना तो कायम दुःखी असतो. आणि जो व्यक्ती झोपडीत सुद्धा समाधानी असतो ना आणि आपल्याकडे जे काही आहे त्यात तो समाधान बाळगतो ना, तो व्यक्ती खूप पुढे जात असतो आणि त्याची कीर्ती जगभर होत असते. मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे आणि नक्कीच त्यांना कळलं पाहिजे की हे काहीतरी चीज आहे. हातात हात घेतला तर मैत्री होत असते. दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते. हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते. कुणाला हात दिला तर मदत होत असते. हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ही शक्य होत असते. म्हणून असाच स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहावा यासाठी नक्कीच तुम्ही तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यालाही दाखवा की आपण जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे आणि कसं आपण बाळगलं पाहिजे. अडचणीत असाल तर स्वामी नक्कीच तुम्हाला तारतील. एकटे असाल तर स्वामी तुम्हाला सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील. अश्रू थांबत नसेल तर स्वामी नक्कीच तुमचे अश्रूही पुसतील. फक्त तुम्ही संयम ठेवा. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढत असतो. मनासारखं झालं की मग हाव वाढते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात आणि कोणाकडून जास्त तुम्ही अपेक्षा अजिबात ठेवू नका. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी म्हणत आहेत की असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र बाळा कायम भरारी ठेव. बदलेला हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि तो विश्वासच तुला भरपूर पुढे घेऊन जाईल असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून जेवढा जास्त तुमचा विश्वास तेवढे जास्त तुम्हाला प्रगती पथावर जाण्यासाठी तुम्हाला मदत होते. आणि तुमच्या मनामध्ये जेवढा जास्त विश्वास असेल तेवढं तुम्ही भरपूर काही भक्तीत रंगत जाता आणि स्वामींची सेवाही तुम्ही करत असतात. मित्रांनो, स्वामी सांगतात, चूक महत्वाची असेल ना
तर व्यक्ती विसरून जा. आणि व्यक्ती महत्वाचीच असेल ना, तर नक्कीच तुम्ही चूक विसरून जा, मग ती कितीही मोठी आणि कशीही असो. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून कोणाला बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर नेहमी हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, सोन्याची लंका होती रावणाची, तरी तो उद्ध्वस्त झाला कारण त्याच्या गर्वामुळे. म्हणून गर्व कधी करू नका आणि अहंकार कधी करू नका. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना, तर स्वतःला भाग्यवान आणि नशिबान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील. म्हणून अशा लोकांना नेहमी तुम्ही जपून ठेवा. एवढंच मात्र निश्चित आहे, स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे आणि चांगलाच विचार आपण कायम केला पाहिजे. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि ते शेवटपर्यंत उभं असतं. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मागेही स्वामींची शक्ती उभी आहे आणि सत्य उभे आहे. तुम्ही कधीच हार मानू नका आणि कधीच कोणालाही टोचून बोलू नका. कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही आणि कुणी असूही शकत नाही. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत ही अजिबात कळत नसते. स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दल असते. एवढं मात्र निश्चित आहे. सत्य अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येत असतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागत असते आणि परतफेड आपण करत असतो. म्हणून संस्कारातून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही. एवढं लक्षात घ्या. म्हणून खोटी कामं करणं आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना, तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात आणि भोगावीच लागतीलच. कारण ते कर्माचं फळ आहे, ते देव आपल्याकडून नक्कीच घेत असतो. म्हणून एकनिष्ठ राहा, तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला जर एखादा मोठा काम करायचं असेल ना, तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि ते पण मनापासून करा. नक्कीच ते काम तुमचं पूर्ण होईल. नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की हा खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करणं सोडा, कारण अतिविचार केल्याने फक्त तुमचा वेळ हा वाया जाणार आहे आणि त्यातून काही साध्य होणार नाही. म्हणून तुम्ही कधी अतिविचार करून सोडून द्या आणि कधीच ते करू नका. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. एवढं मात्र खरं आहे. म्हणून यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ज्यांच्यामध्ये ते करण्याची धमक सुद्धा असते. शांत राहणे याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नसतं आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा आणि तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या तुमच्या वास्तविकतेचा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना, तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा तुम्ही कधी सोडला नाही पाहिजे आणि तो तसाच ठेवला पाहिजे. म्हणून जेवढे तुम्ही चांगले असाल आणि जेवढे तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार कराल तेवढे तुम्ही पुढे जाल. एवढं मात्र निश्चित आहे. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच ती छान असतात आणि चांगली आणि प्रेमळ असतात. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहा आणि फक्त गंमत बघत राहा. तुम्हाला सर्व काही कळणार
आणि वेळ काळ आल्यावर सर्व काही तुम्हाला समजणार की स्वामी आपल्यासोबत सर्व काही चांगलेच करत होते. म्हणून प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि मग आपल्याला ते समजत सुद्धा नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हे स्वीकारावं लागते. मग क्योंकि जब तक ये जिंदा तब तक ही आपली निंदा. म्हणून ती निंदा आपल्याला सहन करावीच लागणार आहे. त्यात तुम्हाला सामील व्हायला कोणी येणार नाही आणि ते तुम्हालाच सर्व काही हँडल करायला लागल. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते आणि यश मिळवण्यासाठी वेळ तर लागतेच. म्हणून प्रयत्न करत राहा आणि संयम कधी सोडू नका. म्हणून प्रयत्न केल्याने फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खातो ना, त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान कधीच नांदत नाही. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधी चांगलं असतं आणि ते निर्मळही असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल. हेही तितकंच सत्य आहे आणि तितकंच सत्य आपण त्याला मानलं पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. आणि त्याशिवाय आपल्या आयुष्यातही सुख नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायला शिका आणि दुसऱ्यांच्या दुःखात नेहमी तुम्ही सहभागी झाले पाहिजे. काळोख्या रात्रीनंतर लख्ख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू देत, चांगली किंवा वाईट, ती नक्कीच बदलत असते आणि ती बदलणार आहे. आणि एवढा तुम्ही विश्वास ठाम तुमच्या मनात ठेवायला हवा. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळ नसतो. म्हणून तो वेळ काढायला शिका. आणि परमेश्वराने एवढं मोठं शरीर आपल्याला दिलं आहे आणि त्यातून आपण कामे करू शकतो, त्यासाठी देवाला दररोज धन्यवाद म्हणा. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो, पण एकदा का गरज संपली की मग तुमच्या निंदेची खिपायत घरोघरी वाटली जाते आणि मग घरोघरी सांगितलं जातं की हा पोरगा वाईट आहे, असा आहे, पण तसा आहे, पण त्याला कोणी विचारत नाही. एवढं मात्र दुःख आहे. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, असे स्वामी म्हणत आहेत. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहे त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा. बाकी मग बघायला मी आहेच. फक्त तुम्ही निश्चिंत राहायला शिका. बस तेवढंच तुम्हाला करायचं आहे आणि निश्चिंत राहाल तर सर्व काही मिळेल. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं आहे. एवढं लक्षात घ्या. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि मग वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होत असतो. म्हणून नाते तुम्ही अजिबात तोडले नाही पाहिजे आणि अजिबात तुम्ही सगळ्यांनी एक सोबत नीट आणि चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही, हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून तुम्ही कोणालाही दुःख, दर्द, पीडा देऊ नका. एवढं फक्त लक्षात घ्या. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा प्रेम डोक्यातून काढला की मग भरपूर काही गोष्टी माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि तो भरपूर काही गोष्टी त्याला समजायला लागतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. स्वामींच्या चरणी लीन व्हायला शिका आणि स्वामींचे नामस्मरण करायला शिका. कारण स्वामींशिवाय आपल्याला दुसरं कोणीच नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि तेवढं लक्षात ठेवून तुम्ही पुढची कामं नक्कीच तुम्ही करायला लागली पाहिजे आणि ती कामं तुम्ही आवडीने केली पाहिजे आणि मनापासूनही केली पाहिजे. एवढं फक्त लक्षात घ्या. काही वेळा आपली चूक नसताना नाही, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण या जगात एखाद्याला सर्व काही मिळतं असं कधीच नसतं. कोणाजवळ काही ना काहीतरी कमी नक्कीच असते. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून त्याच्यावरच फक्त विश्वास ठेवा. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि आपल्याला नवीन संधीवर आणि पुढे घेऊन जाणार असते. एवढं मात्र निश्चित आहे. कुणीतरी पुढे गेला
म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. स्वतःची केली तर सर्व काही नीट होईल आणि पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती तुम्ही नक्कीच कराल. खूप मोठे व्हा, पण अवघत जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही विसरू नका. एवढं मात्र नीट लक्षात ठेवा. आणि स्वामी आपल्याला आधार देतात, म्हणून स्वामींवरचा विश्वास असाच कायम ठेवा. मित्रांनो, हा संदेश तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि हा व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तुमच्या लाडक्या मित्राला देखील हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि तुम्हाला यातून पुण्य नक्कीच मिळणार आहे. भक्ता, कोण म्हणतं तू काही करू शकत नाहीस? ते म्हणतात ना, तुझ्याने काही होणार नाही. त्यांना दाखव, पण गोंधळात नाही, शांततेत. तुझं उत्तर तुझ्या कृतीतून दे, रागात नाही, संयमात. कारण जास्त वेळ गप्प राहून जे यश मिळवतात त्यांच्यावर कोणताही आरोप लागत नाही. ते आदर्श ठरतात. यशात आवाज नसतो, परिणाम असतो. एवढं लक्षात ठेव आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेव. सगळं काही शक्य होईल. अशक्यही शक्य करतील स्वामी, हे नक्कीच वचन तू लक्षात ठेव. स्वामी भक्तांनो, स्वामी कृपा सतत होतच असते. स्वामी कृपेला कधी विलंब झालेला नसतो. आपण सर्व कृपेच्या स्रोतासोबत अखंड जोडलेलो आहेत आणि ती कृपा आपल्यापर्यंत आपल्या सभोवताली असलेल्या लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सतत पोहोचत असते. आपले प्रामाणिक कर्म करत असताना आपल्याला मात्र हे भान ठेवायचे आहे की आपले अंतर्मन एकमेकांसोबत जोडलेले आहे आणि हे भान ठेवून प्रत्येक सोबत प्रेमाची, विश्वासाची, आनंदाची, शांतीची, कृतज्ञतेची नाती जोडायची आहेत आणि ती नाती आपण जोडत राहिली पाहिजे, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवायला हवा आणि तो विश्वास तुम्ही शेवटपर्यंत टिकून ठेवायला हवा. याला जास्त महत्व असते, हे जाणून घ्या. स्वामी भक्तांनो, कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे. जगात 30 लोक पुढे जातात जी सूर्याला जाग करतात आणि जगात 30 लोक मागे राहतात ज्यांना सूर्य जागे करत असतो. दुःखाचा कितीही डोंगर कोसळला तरी मन विचलित न होऊ देता धीराने मार्ग काढणं हे थोर माणसांचं लक्षण आहे. माणसानं थोडं हट्टी असावं, कारण समजूतदार माणसाला नेहमी गृहीत धरलं जात असतं, हे लक्षात घ्या. हे जग त्यांच्याच पुढे झुकतं जो परिस्थिती समोर झुकलेला नसतो. जगात सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण आहे, कारण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही, हे लक्षात घ्या. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे, ती म्हणजे उशिरा जागा येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाही, हे लक्षात घ्या. एका वेळी एकच गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरून जा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडत नाही. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी फक्त एकदाच घडतात, म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिका. मदत ही अशी बाब आहे, केली तर विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवत असतात. माणसाजवळ त्यांच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्यांचे चांगले विचार. हे चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात. अंदाज चुकीचा असू शकतो, पण अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही, कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे, तर अनुभव आपल्या जीवनातील हे एक सत्य आहे. कौतुक हा शब्द खूप छोटा आहे, पण ते करायला मन मात्र खूप मोठं लागतं. आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत आनंदी व्हा. असे काही लोक आहेत ज्यांच्याजवळ काही नसून सुद्धा हसू शकतात. क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही, हे लक्षात घ्या. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे, हे लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. जी काही उंची मोठी माणसे गाठत असतात ती काही एका झोपेत मिळालेली नसते. जेव्हा त्यांच्या बरोबर ते जेव्हा झोपा काढत असतात ना, त्यावेळी ती उंची गाठण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकलेले असते. स्वप्न पाहतच असाल तर मोठीच पहा ना, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात. हे खरं आहे. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल ना, तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ नक्कीच आलेली आहे. जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकट्याच चाला, पण जर तुमच्यात यशाच्या पलीकडे जायचे असेल ना, तर सर्वांसोबत चला, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, स्वतःला आव्हान देण्याचा प्रत्येक प्रयत्न म्हणजे
स्वतःला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. वर्तमान काळ आखीव असल्यास भविष्य काळ रेखीव बनत असतो. मनाला न पटणारी गोष्ट करण्यासाठीच जास्त धैर्य लागतं. रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं. पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानदारीचं आयुष्य आपल्याला जगावं लागत असतं. जीवनात तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारा कोणी मित्र असेल तर तो अनुभव आहे. कितीही मोठा पाठिंबा असला ना तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. पाठ फिरवून निघून गेलेल्यांसाठी पाठीशी उभी राहिलेल्यांना विसरायचं नसतं. पडून उठणं आणि उठून चांगलं मुंगीकडून शिका, पुन्हा प्रयत्न करणं. म्हणून खोट्यालाही एक वेगळीच चव असते. स्वतः बोलले तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर ते आपल्याला कडू लागत असते. म्हणून ते नक्कीच आपण समजून घेतले पाहिजे आणि नेहमी आपण खरे बोलले पाहिजे. आपल्या आनंदाची किल्ली दुसऱ्यांच्या खिशात कधीही ठेवू नका. वय वाढल्याने हसणं थांबत नाही, पण हसणं थांबल्याने वय मात्र लवकर वाढत असतं. समजून घेण्याची मानसिकता ज्यांच्यात असते ना त्यांना गोष्टी पटवून देण्याची गरज आपल्याला लागत नाही. मतं आणि इच्छा वारंवार दडपत असल्यास संताप आणि नैराश्याच्या भावना जागरूक होत असतात. आता उसवलेला आयुष्याचा प्रत्येक क्षण हा कायम आनंदी राहून शिवायचा असतो आणि दुसऱ्याच्या सल्ल्याने मार्ग सापडतात, मात्र लक्ष स्वतःच्या कष्टानेच गाठावे लागते. परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देत असते. श्रीमंती असावी पण त्यामागे कोणाच्या 2 पैशांचा तळतळाट नसावा. वाईट विचारातच गवत आपोआप उगवते. चांगल्या गोष्टी नेहमीच पेराव्या लागत असतात. भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टीचे नियोजन करतोच. तोच खरा मनाचा आत्मविश्वास आहे आणि आत्मविश्वास हा तुम्हाला खूप काही वर घेऊन जात असतो. फक्त मनापासून तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि मोठा आत्मविश्वास ठेवून सर्व काही कामे तुम्ही केले पाहिजे. नक्कीच तुम्ही वर जाल. नात्यांना नेहमी बोलकच ठेवावं. अबोल नात्यातच गैरसमज जास्त होतो. तुमचं मन तुम्हाला जपता आले यायला हवं, ते दुसऱ्याने जपावं अशी अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे. हात आणि साथ योग्य वेळी द्या, कारण वेळ निघून गेल्यानंतर दोघांनाही किंमत नसते. अपमानाच्या भट्टीत भाजलेला माणूस राख नाही सोनं बनतो. आयुष्य साधं सरळच असतं, ओझं असतं ते फक्त गरजांचं. आव्हान देणारी गोष्ट बदलून घडू शकत असते. फक्त आपल्याकडे संघर्ष करण्याची जिद्द ही असावी लागते. म्हणून हृदयात प्रेम, वाणीमध्ये गोडवा आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य जीवनातील चिंतेचं पूर्ण समाधान नक्कीच आहे. चूक महत्वाची आणि व्यक्तीची असेल ना तर सुधारता येते, पण व्यक्तीची चुकीची असेल ना तर मग सुधारणे कठीण होऊन जाते. आणि ओंजळीत मावेल एवढंच भरावं आणि सांडण्या अगोदर वाटायला शिकावं. अगदी मनापासून मागितलेल्या गोष्टीला कृतीची जोड असेल तर ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळत असते. माणसाच्या बोलण्यातूनच समजतं तो शहाणा आहे की अतिशहाणा आहे. वाढता समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो. एखाद्या गोष्टीचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही ते सत्यातही उतरू शकाल याची खात्री तुम्ही बाळगली पाहिजे. मोजक्याच गोष्टी आणि मोजकीच नाती जपायला हवीत. पसारा झाला की सांभाळता त्रास होतो. आपल्या समोर केलेलं कौतुक हे आपली स्तुती असते, तर आपल्याला माघारी केलेलं कौतुक हे आपलं अस्तित्व असतं. काय चुकलं हे शोधायला हवं आपण, मात्र कुणाचं चुकलं हे शोधत बसतो आपण. कोणतीही कृती करताना मनात कपट आणि स्वार्थ नसेल तर तो गुन्हा नाही असं समजावं. जीवनात महत्वाचं नसतं ते त्या व्यक्तीचं दिसणं, तर गरजेचं असतं ते कायम साथीला असणं. सुख आहे पण अनुभवायला वेळ नाही. जगासाठीच्या धावपळीत माणसाला मात्र जगायला वेळ नाही. धावणाऱ्या वेळेसोबत बदलतं गेलं ही आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात. आणि कौतुक वेळेवरच करायला हवं. वेळ पाहून कौतुक करणं म्हणजे स्वार्थीपणाच असतो. अपमानाचे उत्तर एवढ्या नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. ज्या माणसांच्या वागण्यात खरेपणा कमी असतो त्यांच्या जीवनातील आनंद उपभोगण्याच्या काळही कमीच असतो. पाठीमागं लागलेली संकटेच पुढचे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात. योग्य वेळी योग्य ती गोष्ट योग्य पद्धतीने केली तर यश मिळणे हे सोपे होऊन जाते. स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झटायचं असतं, कारण या जगात मदत करणारे काही वेळेनंतर उपकाराची भाषा बोलू लागत असतात. आयुष्य एका खेळासारखं असतं. खेळणं बनायचं की खेळाडू हे आपलं आपण ठरवायचं असतं. प्रत्येक दिवस चांगला नसतो, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं असतं हे मात्र निश्चित आहे.
म्हणून त्या प्रत्येक दिवसात आपण काहीतरी चांगलं घेतलं पाहिजे आणि त्या दिवसांकडून आपण काहीतरी नवीन हे शोधत राहिलं पाहिजे. जेवढं जास्त आपण प्रत्येक दिवसात नवीन काहीतरी शोधत राहू आणि नवीन काहीतरी करत राहू, तेवढं आपल्याला अनुभव येत जातील आणि भरपूर काही गोष्टी आपण शिकत जाऊ आणि तशाच गोष्टी तुम्ही शिकत राहिल्या पाहिजे. असंच शिकत राहिलं की हा माणूस आपोआप पुढे जात असतो. मित्रांनो, भविष्याची चिंता माणसाचं वर्तमान खराब करते. मदत करायची जिद्द हवी, आपले असोत किंवा परके. अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी हवी, एवढे मात्र खरे आहे. आयुष्यात कुणाला नुसतं आपलं म्हणून चालत नाही, आपलेपणाने वागताही आलं पाहिजे. स्वतःचे मूल्यमापन बुद्धीने करा आणि समोरच्या बुद्धीचे हृदयाने करा. दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना असावी लागते. नवं मिळालं की जुनं आडगळीत पडते, पण नव्याने ऐनवेळी दगा दिला की मग जुन्यांची किंमत कळते. मग ती वस्तू असो की माणसं असो. आपण लोकांना हुशार करतो, नंतर त्यातलेच बरेच जण आपल्यालाच वेड्यात काढायचा प्रयत्न करत असतात. प्रयत्नांची किंमत ती करणाऱ्यालाच असते, इतरांसाठी फक्त निकाल महत्वाचा असतो. प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं ही कुणाचीच होऊ शकत नाही. जगातील सर्वात मोठी संपत्ती ही तुमची मानसिकता आहे. ज्यांच्यामध्ये एकटं चालायची हिंमत असते ना, एक दिवस त्यांच्या मागे संपूर्ण जग असतं आणि संपूर्ण जग त्यांच्या पाठीमागे उभत असतं. आणि हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. पण तुमच्या पाठीमागेही सर्वजण उभे राहू शकतात. फक्त तुम्ही या जगाला ओळखलं पाहिजे आणि जो या जगाला ओळखतो तो सर्वांनाच ओळखू शकतो, एवढे मात्र खरे आहे. मित्रांनो, म्हणून तुम्ही जगात वावरताना तुम्ही भरपूर माणसे ओळखता आणि भरपूर माणसांना तुम्ही भरपूर काही देतही असता. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे, जे तुम्ही माणसांना दिलं आहे ते तुम्हाला ती माणसं परतफेड कशी करतात यावर अवलंबून असतं. आणि ती माणसं तुमची परतफेड नसतील करत तर मग तुम्हाला भरपूर काही गोष्टी सहन कराव्या लागतात आणि त्या माणसांचं वागणं तुम्ही सहन करत असता आणि जीवनभर तुम्ही पस्तावा करत असता. म्हणून तुम्ही एकच गोष्ट चांगली केली पाहिजे, ती म्हणजे स्वामींवरचा विश्वास. आणि तो विश्वासाचा अतूट असला ना की स्वामींवरचा विश्वास तुमचा भरपूर भक्कम होत जातो आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकावयास मिळतात. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, तुम्ही कधीही विश्वास ठेवायचा असेल तर पूर्णपणे आणि प्रामाणिकपणे स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीत आणि शेवटपर्यंत स्वामी तुमची साथ ही नक्कीच देतील. हे नक्कीच तुम्ही लक्षात ठेवायला हवं. एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, स्वामींवरचा तुमचा विश्वास ठरवेल की तुम्ही किती पुढे जाल. आणि स्वामी ही लीला करतात आणि चमत्कारही करतात. मग त्या चमत्कारासाठी तुम्ही नक्कीच तयार असायला हवे, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, माणसाला आपला तोल सांभाळता नाही आला तरी चालेल, पण आपले तोंड सांभाळता आले पाहिजे. काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. शरीर जितकं फिरतं राहील तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांतही राहतं. प्रामाणिकपणाची पावती बहुधा डोळ्यात पाणी जाणत असते. दुसऱ्यांकडून अपेक्षा करायला हरकत नसते, पण त्यासाठी अगोदर त्याचा विश्वास कमावा लागतो, हे निश्चित आहे. 4 लोकात आपलं नाव जाईल अशी भीती वाटावी इतकं वाईट माणसंही वागू नये, हे लक्षात घ्या. अधिकार आणि हक्काची भाषा बोलण्याआधी कर्तव्य पार पाडण्याचा धडा गिरवायचा नेहमी असतो. परिस्थिती ओढात आणायची असून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी पडत नाही, हेही तितकंच खरं आहे. आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येत असतो. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधी चांगलं आहे. कौतुकाचे 100 शब्द आणि अनुभवाची एक ठेच समान असते, हे शिकायला हवेत. पैसा माणसाची परिस्थिती उत्तम बनवतो, पण स्वतःला नाही. जेव्हा काही गोष्टी नियोजन नसताना अचानक चांगल्या घडून जातात तेव्हा त्याला योगायोग असं म्हणतात. आयुष्य एक असा व्यापार आहे जिथे एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट आपल्याला मिळत नसते. माणुसकीला वाव देणारी माणसं शोधा, माणुसकीचा आव आणणारी माणसं नको. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज आपले दूर होऊन जातील. त्रास झाल्याशिवाय सुखाचे दिवस उभे करायचे वेळ आपल्याला लागत नाही, हेही तितकेच खरे आहे. दुसऱ्याची टिंगल करणाऱ्या स्वतःची बदनामी कधीच सहन होत नसते, हे लक्षात घ्या.
मित्रांनो, परिस्थिती मैत्री करता आली पाहिजे की चुकलेल्या वाटा सहज सापडतात. प्रवास हा एकट्याने झाला तरी चालेल, परंतु वाट मात्र स्वतःची असली पाहिजे. वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुरावा यांची गरज अजिबात आपल्याला भासत नाही. इतरांच्या दुःखावर स्वतःचा आनंद निर्माण करणे अशक्य आहे. आणि पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजेच, तरच ती टिकतात, अन्यथा ती तुटतात. एका मुळापासून तर एका मनापासून, हे लक्षात घ्या. सुख कुणालाही वाटावं, पण दुःख मात्र विश्वासाच्या माणसाला सांगावं लागतं. बघितलेले दृश्य आणि ऐकलेले शब्द यातील खरे खोटापणा पडताळून त्यावर मत व्यक्त करणं अधिक चांगलं असतं. संपत्तीच्या दारिद्र्यापेक्षा विचारांचं दारिद्र्य खूपच वाईट असतं. स्वतःशी प्रामाणिक असणारा माणूस नेहमी दुसऱ्यांशी प्रामाणिक वागण्याचा प्रयत्न ही करत असतो. सगळे शोध लागले गेले, पण भूक नावाचा शोध कष्ट केल्याशिवाय लागत नाही. दुसऱ्याच्या सावलीत उभं राहणं सोपं असतं, मात्र स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी रणरणत्या उन्हात उभं राहावं लागतं. हेही तितकंच खरं आहे. व्यवहारात रोख आणि कामात चोख असणारी माणसं जगाच्या बाजारात आपली किंमत राखून असतात. माणूस मोठा विचित्र आहे. सुख घटाघटा पितो आणि दुःख चघळत बसतो. भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टीचे नियोजन करतो. तोच खरा मनाचा आपला आत्मविश्वास असतो. प्रामाणिक कष्टाच्या मागे प्रामाणिक आनंद धावत असतो. हेही खरं आहे. दुसऱ्यांकडून अपेक्षा करायला हरकत नसते, पण त्यासाठी अगोदर त्याचा विश्वास आपल्याला कमवावा लागत असतो. या जगात कुणीच कुणाचं नसतं. आपलं आयुष्य हे आपणच जगायचं असतं, एवढं लक्षात ठेवा. एक अदृश्य पिंजरा आपणच आपल्या भोवती बांधलेला असतो आणि तो तोडून आपल्याला बाहेर निघायचं असतं आणि हे जग बघायचं असतं. गर्दीत राहून अपमान होणार असेल तर एकटं राहून स्वतःचा आदर नक्कीच ठेवला पाहिजे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला 2 बक्षिसं हमखास मिळतात, एक विरोध आणि दुसरी टीका. परिवर्तन हा विश्वासाचा भाग आहे, मग तो विश्वास दुसऱ्यांवर असो अथवा स्वतःवर असो. नेहमी एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देते, साथ कोणीच देत नाही. शक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अशक्यच्या मर्यादा पलीकडे नक्कीच जाणे होय. रक्ताच्या नात्यांचा खूप मानपान घ्यावा लागतो, पण जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरचं एक हास्य पुरेसं असतं. संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचं फळ फार गोड असतं. म्हणजे फळ आपण नक्कीच चाखलं पाहिजे. चुका अशा करा की जगाने नाही, तुम्हाला तुमच्या मनाने माफ केलं पाहिजे, हे नक्कीच आहे. शब्द काळजीपूर्वक वापरा. हे तुमच्या सामाजिक व्यवहाराचे प्रतिबिंब असतात. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी काही वेळा नशीब म्हणून स्वीकाराव्या लागतात आणि ते स्वीकारत चला. स्वतःला अशा लोकांसोबत गुंतून घ्या जे लोकांबद्दल नाही तर तुम्ही ध्येय आणि कल्पनांबद्दल बोलत असतात. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही मनापासून विसरू नका. दुसऱ्यांची टिंगल करणाऱ्याला स्वतःची बदनामी कधीच सहन होत नसते. अपमानाच्या गर्दीपेक्षा आदराचा एकटेपणा कधी चांगला असतो. म्हणून उत्तर देणं अवघड नसतंच, पण वाद नको म्हणून बरेचदा माणसं गप्प बसतात, एवढंच. ज्याच्याजवळ सावरण्याची शक्ती आहे तो कुणालाही आवरत बसत नाही. या जगातील सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे आपल्याला समजून घेणारा माणूस आहे. काही गोष्टी मौनानं साध्य होतात, तिथे शब्दांची गरज अजिबात भासत नाही. कुणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे, एवढे मात्र खरे आहे. साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाही आणि कारण सांगणारी माणसं कधी साथ देत नसतात. सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असतात. सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेस माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. कष्ट विना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टानं मिळवलं की जाणीव निर्माण होत असते. जेव्हा विचार करण्याची शक्ती संपेल ना, तेव्हा निर्णय वेळेवर सोडायचा. आयुष्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण फार असतं. ध्येय साध्य करण्यासाठी माणसाला इच्छा, प्रयत्न, सातत्य यांची गरज नेहमी भासत असते. स्वार्थ, गैरसमज, मोह या गोष्टी सांगून येत नाहीत आणि जाताना सांगण्यासारखं काहीच ठेवतही नाही. वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुरावा यांची गरज आपल्याला भासत नाही. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजा स्वतः साकारायला भाग पाडणारा अभियंत्रित चित्रपट म्हणजे आपले आयुष्य आहे, हे समजून घ्या.
मित्रांनो, कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ज्या व्यक्तीला कळालं ना आणि ज्याला माहीत असते ना, त्याच्या शब्दकोशात दगा शब्दाला जागा राहत नाही. वय आपल्या ताकदीला कमी करू शकते, पण आपल्या धैर्याला कमी करण्याचा ताकद त्यात नसते. मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातून संस्काराचा सुगंध दरवळत असतो आणि आयुष्याची दिशा आपणच ठरवतो आणि आपणच निवडी करतो. नंतर या निवडी आपल्याला घडवतात, हेही तितकंच खरं आहे. अपेक्षांना वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मर्यादेनं राहणं पसंत करत असतात. चारित्र्य सुगंधित करण्यासाठी कुठलंही अत्तर मिळत नाही, कारण ते कष्ट आणि कर्तृत्वाच्या सुगंधाने दरवळत नेहमीच असते. उत्तम मेंदू आणि उत्तम मन ही जोडी नेहमीच विजयाची शिल्पकार ठरलेली आहे. म्हणून स्वतःची चूक स्वतःला कळाल्यास बरेच अनर्थ आपले टळू शकतात. आयुष्यात एकदा तरी वाईट विचारांना आणि दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही, हे लक्षात घ्या. अहंकारी लोकांच्या बाजारात आपुलकी जपणाऱ्या मनाचा लिलाव होत असतो. व्यवसाय छोटा असला तरी हरकत नाही, पण त्याबद्दलचा विचार मोठा नक्कीच असला पाहिजे. परिस्थितीत जाणीव असली की सहनशक्ती आपोआप जन्म घेत असते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. नशीबही हरायला तयार आहे मित्रांनो, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची राहायला हवी. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी अजिबात ठरत नाही आणि प्रचंड इच्छाशक्ती हेच कोणत्याही यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आवश्यक आहे आणि तेच तुमच्याजवळ पाहिजे. अडथळे काय क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरे आयुष्य असते. शब्द हे दगडासारखे असावेत जे कधीच बदलत नाहीत आणि नाती ही झाडासारखी असावीत जी वागतानाही लाजत नाही. प्रत्येक दिवस एक अपेक्षा घेऊन सुरू होतो आणि एक अनुभव घेऊन संपत असतो. काही अपूर्ण इच्छा जगण्याला बळ देत असतात. कुणी अडचणीत असताना मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात तुम्ही नक्कीच कारगर ठरू शकतो आणि तो तुम्हाला देव बघत असतो आणि तो तुम्हाला नक्कीच संकटकाळी तशीच मदत करत असतो. जीवनात अपेक्षा या तेवढ्याच चांगल्या असतात ज्या आपल्याला प्रोत्साहित करतील. वेळेच्या प्रवाहात वय वाहून जाते, म्हणून तो क्षण जगा जो नेहमी आठवणीत राहतो. आपली नाती चांगली असेल तर छोट्या छोट्या कामात सुद्धा ईश्वराचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो. म्हणून कधीही नाती आणि तुमची नीती ही चांगली ठेवायला हवी. समोरच्याच्या अबोल भावना समजल्या की माणूस म्हणून जगण्याला अर्थ आपला प्राप्त होत असतो. खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं, कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ते कायम रुबाबात राहतात, हे खरं आहे. आयुष्यात संपण्यासारखं काही नसतं. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. तुम्ही घेतलेलं कर्ज सुद्धा किंवा केलेलं कर्म शेवटी वसूल व्याजासहित होणार एवढं मात्र निश्चित आहे. फक्त लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे हे शिक्षणच होते. आभाळभर नसलं तरी ओंजळवर का असेना, पण जगणं स्वतःचं असावं लागतं. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्यकाळ चांगला करू शकत नाही. वेळ ही नेहमीच घाईत असते. थांबतात ते फक्त क्षण असतात. जीवन एक गणित आहे ज्यात आपलं वय वजा होतं आणि अनुभवांची गोळाबेरीज ही होतच राहते. राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप चांगल्या मनाची असतात. सौंदर्याचं नव्हे तर स्वभावाचं महत्व असतं. कोणी क्षणात मन जिंकतं तर कोणाला पूर्ण जीवन काळ ते जिंकता येत नाही. ज्याला संयमाचं ज्ञान असतं तो आयुष्यात गडबड कधीच करत नसतो. म्हणून प्रशंसक आपली स्थिती बघतात आणि शुभचिंतक आपली परिस्थिती बघत असतात. म्हणून निवड चुकली की आवडीला किंमतच राहत नाही. एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचं असतं. स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो. सद्गुणांचा सुगंध मैलावरूनही येत असतो. हास्य हा एक उत्तम उपाय आहे संकटांना सामोरे जाण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेलं दुःख लपविण्यासाठी. सत्याच्या वाटेला चालत असताना एकटे पल्लात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीमध्ये अजिबात तुम्ही मिसळू नका. पायाला जर ठेच लागली तर दोष दगडाचा नाही, तुमच्या बेजबाबदार चालण्याचा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अडचणींच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास असतो, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल बाळा, तू फक्त याच्यामध्ये टिकून राहा.
असत्य हे अपंग प्राण्यांप्रमाणे असते. दुसऱ्यांच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार चांगला नसेल ना, तर नारायणही तुम्हाला कधीच भेटणार नाही. चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणेच मिळालेला स्वर्ग नक्कीच आहे. माणसानं मनात काही ठेवू नये, नाहीतर डोक्यावर परिणाम नक्कीच होत असतो. कष्ट ही एक अशी चावी आहे ना, जे नशिबात नसलेल्या गोष्टींची सुद्धा दरवाजे उघडत असते. हे लक्षात घ्या. नात्यांची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर तुम्ही एकटे राहाल, हे खरे आहे. त्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते, तो कुठल्याही काखेमधून आणि काळोखामधून सहजच मार्ग काढत असतो. जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नसते. ज्या व्यक्तीचा स्वभाव कोमल आणि निस्वार्थी असतो ना, तो सर्वांच्या हृदयाचं मुकुट असतो. समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. परमेश्वराकडून मनासारखं नाही मिळालं तर नाराज होऊ नका, कारण तो असं कधीच देणार नाही जे तुम्हाला चांगलं दिसतं, पण तो तेच देणार जे तुमच्यासाठी चांगलं असतं. आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात, फक्त ते शोधण्याची तसदी नक्कीच आपल्याला घ्यावी लागत असते. म्हणून बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचे रोल टाकून प्रयत्नांचे बटन दाबल्याशिवाय भविष्याचा सुंदर फोटो निघत नसतो. विचार करून वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करून दिवस घालवा, कारण विचार करून माणूस मनातून खचतो, परंतु प्रयत्न करून माणूस प्रगतीच्या मार्गावर पोहोचत असतो. नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिंमत ठेवा. आणि प्रत्येकाच्या जीवनात 3 महत्वाच्या गोष्टी असतात: प्रेम, काळजी आणि आदर. पहिल्या 2 तुम्ही दिल्या की तिसरी तुम्हाला आपोआपच मिळत असते. म्हणून आयुष्यात साथ देणारी माणसं कमवा. काही तास बोलणारे तर प्रवासात सुद्धा भेटत असतात. आशा आणि विश्वास ठेवणं कधी चुकीचं नसते, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास आपण कोणावर ठेवायचा. आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो देव असतो, पण वाचणारे आपण असतो. जीवनात खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच भेटत नसते. सर्व काही नशिबात असतं, पण आपलं नशीब घडवणं हे आपल्याच हातात असतं. हे मात्र तितकंच सत्य असतं. काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून नक्कीच तुम्ही दूर राहायला हवं, कारण ती माणसं तुम्हाला मागे खिचत असतात. माणसांची खरी ओळख त्यांच्या अंतःकरणाच्या नम्रतेने कळते. शहाणा माणूस चुका विसरतो, पण त्याची कारणे नाही, हे लक्षात ठेवा. कर्तव्य पार न पाडता हक्काच्या मागे धावलात तर हक्क दूर पळतात. आणि डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली ना, की सारे प्रश्न आपोआपच सुटत असतात. दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरू लागते, तेव्हा धाडस व साहस हे गुण त्यांच्यात आपोआपच येत असतात. गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देत असतात, आणि माणसांनीच आपल्याला साथ दिलीही पाहिजे. करुणेमध्ये मोठेपण आहे, सहानुभूतीमध्ये सौंदर्य आहे व क्षमतेमध्ये कृपा नक्कीच आहे. क्षमा मागणं ही एक भेट आहे जे आपण दुसऱ्यांना देतो, व क्षमा करणं ही एक अशी भेट आहे जी आपण स्वतःला देत असतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, वेळ आणि नशीब याचा कधी गर्व करू नका, कारण या दोन्ही गोष्टी परिवर्तनशील आहेत. हे लक्षात ठेवा. जो दिसत नाही तोच पाया असतो, आणि जो परमात्मा असतो, विश्वास असो वा संस्कार असो. म्हणून सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं ना, तेव्हा समजावं की खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतलाय. जीवन एक महाभारत आहे. म्हणून मित्र करण्यासारखे लक्षात ठेवा, कमवा, आणि मार्गदर्शन कृष्णासारखे निवडणारे आणि देणारे मित्र तुम्ही कमवले पाहिजे. विश्वास एक अशी शक्ती आहे जी अंधकाराने व्यापलेल्या जगाला प्रकाशित नक्कीच करू शकते. घड्याळाच्या गजारापेक्षा ज्यांना जबाबदारी जागा करते ती माणसे आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकत असतात. प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआपच गवसतात. दयाळूपणा हा खूप मौल्यवान आहे, तो कधीही वाया जात नसतो. आयुष्यात आपण कोणासाठीच आयुष्यभर खास नसतो. आपल्या आयुष्यात खास वाटलेला तो काही क्षणांचा भास असतो. टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहिले पाहिजे. टीकाकारांनाच नेहमी आदर करा, कारण ते तुमचा गैरहजेरीत तुमचे नाव चर्चेत ठेवतात. आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात. आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो. लाखो शत्रूवर
विजय मिळवण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणं आवश्यक आहे. कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो. ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय तोच नेहमी इतरांना हसू शकतो. कारण हसण्याची किंमत त्यांच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते. माणसाने माणुसकी सोडली की त्याचे रूपांतर पशुत होऊन जाते. परिस्थितीच्या हातातली कधीच कट पुतळी बनू नका. कारण परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यातच आहे आणि ती ताकद तुम्ही बाहेर काढायला हवी. संपूर्ण जगात देवाने फक्त माणसामध्ये हसण्याची गुण दिले आहे. ही गुणवत्ता गमावू नका. जेव्हा परिस्थिती वेगळी असते तेव्हा प्रभाव आणि पैसा नाही तर निसर्ग आणि नाती कामी येत असतात. जगणं कोणाचंच सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असतं. काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो. आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचर, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार फार गरजेचा आहे. मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे हे योग्य असते. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक नक्कीच होता येत असतं. आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख तुम्ही हरू नका एवढे मात्र निश्चित तुम्ही केले पाहिजे. आणि हा संपूर्ण स्वामींचा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड दिव्य संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.